नमस्ते शारदे देवी, आपला आशीर्वाद लाभावा म्हणून मी या भूर्ज पत्रावर आपलं चित्र रेखाटत होतो। परंतु हे चित्र साकार होत असताना आपण सगुण रूपात दर्शन दिलं हे माझं भाग्य। आपण या विश्वाची जननी आहात। आपण सारं काही जाणता। गीतेचा उपदेश प्राकृतात मांडण्याचा जो मी यत्न केला आहे तो वाक्यज्ञ सुविहितपणे पूर्णत्वास जाईल आणि तेवढी माझी योग्यता आहे का? ज्ञानेश्वरा, या अवनीला समर्थ, प्रगल्भ, पवित्र करण्यासाठी काही ठराविक कालांतराने दैवी अवतार जन्म घेत असतात। काही माणसांच्या भाळी जन्मतात सत्कार्य लिहिलेले असते। तसंच या जगाला श्रीकृष्णाने दिलेला भगवद्गीतेचा उपदेश आता दुर्बल होत आहे। त्याला पुन्हा संजीवन प्राप्त करून देण्याचे दैवी कार्य विधात्याने तुझ्या हस्ते योजिले आहे। त्यामुळे भगवद्गीतेवरचे भाष्य केवळ पूर्ण नाही तर सार्थ होईल। देवी, हे कार्य पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न सुनिश्चित करेन। परंतु हे कार्य करत असताना माझ्या वाणीला विराम मिळू नये, शब्द अपुरे होऊ नयेत। माझ्या वाणीला दैवी आशीर्वाद लाभावा, माझ्या अंगी शब्द सामर्थ्य वाढावं। भगवती, गीतासार मांडताना शब्द भांडाराचं ऋण मला मिळावं हे गाऱ्हाणं मी मांडतोय। स्वतः भगवंतांनी सांगितलेला उपदेश माझ्यासारख्या यत्कश्चित मानवाने सांगावा हे भगवंत कृपेशिवाय आणि आपल्या आशीर्वादाशिवाय केवळ अशक्य आहे। ज्ञानेश्वरा, जेव्हा भगवंत कोणत्याही कार्याची योजना करतो तेव्हा ते संपन्न होण्याकरता त्याची सिद्धताही आधीच करतो। भगवंताचा शुभाशीर्वाद आहे तुझ्या बरोबर। आणि ज्ञानेश्वरा, हे गीता भाष्य मांडताना तुझे शब्द कधीही अपुरे पडणार नाही। यावेळी या सृष्टीत तुझ्याहून शब्द संपन्न कुणीही नसेल। आशीर्वाद आहे माझा। शुभम भवतु। काय होते मला तर काय बी कळन। कावेरी, अगं ध्यान कुठे आहे तुझं? तू राहू दे, मी उचलते। मावशी, काय झालंय? काय नाही। उठ, अरे उठ। ते राहू ते दे, आवरायचंय। राहू दे, बस इकडे। मावशी, तू शांत हो बघू। कशी शांत हो?
सकाळ धरणं 4दा झालंय बघ. सकाळी अंगण झाडत होते तर धक्का लागून पूजेचा गडू सांडला. भाकर करताना कधी होत नाही, पण हाताला चटका लागला. आवरावर करताना निवृत्तीचे ग्रंथ माझ्या हातून खाली पडले. काही अरिष्ट तर येणार नाही ना आपल्यावर? मला लय भ्या वाटते बघ. मावशी, असं काहीही होणार नाही. ज्ञाना, माझं मन मला सांगते काहीतरी वांगाळ होणार आहे. आणि जेव्हा जेव्हा मला असं भ्या वाटलंय ना, तेव्हा तेव्हा काहीतरी वांगाळ घडलंय बघ. तुला आठवतं, आपण ब्रह्मगिरीच्या वाटेवर असताना अचानक वाघाची डरकाळी कानी आली. आपल्या समद्यांची तारांबळ उडली. पाहिलं तर निवृत्ती आपल्यामध्ये नव्हता. त्याला शोधायला तू गेला. आपण समदे वेगवेगळ्या दिशेला गेलो. तुला आठवतंय ना हे समद? मावशी, अगं आपल्यावर आलेल्या अरिष्टांना आपण कधी अरिष्ट समजलोच नाही. परमेश्वर आपली घेत असलेली परीक्षा आहे असं समजलो. आणि आपण सारी एकत्र असताना तेव्हा येणारी विघ्न आपलं काहीही वाईट करू शकत नाहीत. तू चिंता करू नकोस. समद चांगलं होईल. चालू दे राजा. तू हे जे काही करतोयस ते इतकं हरखून करतोयस की पाहतच राहावंसं वाटतं. काका, अहो माझ्या इच्छेप्रमाणे सुख माझ्या द्वारी आलंय, तर मग त्याला आलिंगन द्यायला मी सिद्ध असायलाच हवं ना. तसंही मी स्वतःला वचन दिलंय. मी ज्ञानदादाचा सहाय्यक जरी असलो तरी त्याच्या इतकंच निष्ठेनं आणि श्रद्धेनं या कार्याला हातभार लावेन. त्याबद्दल आम्हा कोणाच्याही मनात संदेह नाही. पण बाळा, प्रत्येक कार्यासाठी योग्य वेळ यावी लागते. दादा, आपले बाबा म्हणायचे, कोणत्याही सत्कार्यासाठी इष्ट वेळेची वाट पाहू नये, हो ना? मग ती वेळ हीच का असू नये? ज्ञानदादा, लेखनाला प्रारंभ करायचा. सोपाना, अरे गुरुदादाची अनुमती ही केवळ अनुमती नसेल, तो आशीर्वाद असेल. आणि आशीर्वाद असा आपल्या सोयीने आणि मागू तेव्हा नसतो मिळत रे. दादा, अरे गुरुदादाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैवच असतो. या क्षणी ये. मुक्ते, तू सांग, मी योग्य तेच बोलतोय ना? हो सोपान दादा. गुरु दादा, हो दे की आत्ताच आरंभ. तुझं माझं जमना, तुझ्या वाचून कर्मना असे तुम्हा दोघांचं. ज्ञाना, अरे लेकर एवढा उत्साहानं सांगतायत तर. प्रश्न त्याच्या उत्साहाचा नाहीये, जे दैन्य दुःख पाहून ज्ञानाने गीतेवर भाष्य करायचा निर्णय घेतलाय ते दुःख क्षणोक्षणी वृद्धिंगतच होत चाललंय. या क्षणी सुद्धा कित्येक निष्पापांवर नियतीचे घाव पडत असतील. आताच कार्याला जर सुरुवात केली तर कित्येकांच्या घावांवर लवकर फुंकर बसेल. अनेक निष्पापांवर होणारे घाव कदाचित टळतील सुद्धा. त्यासाठी या कार्याचा आरंभ लवकरात लवकर व्हावा असं मला वाटतं.
श्री ज्ञानेश्वर बाहेर ये, बाहेर या, बाहेर या, बाहेर या, ज्ञानेश्वर बाहेर या, ज्ञानेश्वर बाहेर या, बाहेर या, बाहेर या, ज्ञानेश्वर बाहेर या, बाहेर या. गावात नवीन कोण पोरं आली आहेत? ज्ञानेश्वर बाहेर ये, बाहेर या, बाहेर या, बाहेर या, ज्ञानेश्वर बाहेर या, ज्ञानेश्वर बाहेर या, बाहेर या, बाहेर या, बाहेर या. आलात? या. तुमच्यापैकी कोण जो ज्ञानेश्वर आहे त्यांनी पुढे यावं त्वरित. क्षमा करा, पण मी आपल्याला ओळखलं नाही. आजवर ओळखत नव्हता, मात्र यापुढे ओळखशील आणि पुन्हा कधीही विसरू शकणार नाहीस. मी समजलो नाही. तुला काय वाटलं रे? तू भोळेपणाचा आव आणून तुला हवं तसं वागू शकतोस? शास्त्री, आपण वयाने थोर आहात, पण याचा अर्थ असा होत नाही की दादाचा विनाकारण अपमान करावा. आपण कोण आहात हेही आम्हाला ठाऊक नाही आणि तरीही आपण. हा भावणार आहे तुझा? ही रीत आहे वागण्याची? हे संस्कार केले तुमच्या आई बापाने? शास्त्री, दुसऱ्याला भेटायला आल्यावर स्वतःचं नाव सांगण्याची रीत ज्यांना ठाऊक नाही त्यांनी इतरांना रीतीभातींवरून आणि संस्कारांवरून बोल लावू नये. काय बोलतोय रे? काय बोलतोय? काय बोलतोय? क्षमा करा शास्त्री, आपला अपमान करण्याचा सोपानाचा हेतू नव्हता, परंतु आपण आपली ओळख सांगितली तर वार्तालाप करणं अधिक सुलभ होईल. मी नित्यानंद शास्त्री आणि हे निरंजन शास्त्री. तुझ्या वयाच्या किमान दुप्पट वर्ष आम्ही वेद पुराण, धर्मग्रंथ आणि इतर प्राचीन ग्रंथांचं अध्ययन करतो आहोत. आपल्याला भेटून आनंदच झाला. आपल्यासारख्या विद्वानांची भेट होणं म्हणजे आमचं अहोभाग्यच. तुला काय वाटलं रे पोरट्या? तू असं गोड गोड बोलून जो अधर्म करू पाहतोय तो आम्ही करू देऊ नाही. कदापि नाही, त्रिवार नाही. आज पावेतो आम्ही आमच्या धर्माचं, आमच्या देवाचं रक्षण आमच्या प्राणाच्या रक्षणापेक्षा अधिक महत्वाचं मानत आलोय. आमचा धर्म हा आमचा मान आहे. त्यात लिहून दिलेले नीती नियम ही ईश्वराची आज्ञा आहे आमच्यासाठी. जर आम्ही आमचा धर्म प्राणपणाने जपू शकतो तर तो भ्रष्ट करणाऱ्याचे प्राण घेऊ देखील शकतो. शास्त्री, कृपया क्रोधित होऊ नका. आपल्याला मिळालेले प्राण ही त्या ईश्वराचीच देणगी आणि ते हिरावून घेणं सुद्धा त्याच्याच हाती आहे. हो ना, मग तुझ्यासारख्या ढोंगी कार्ट्याचे प्राणही तो लवकर हिरावून घेईल. तोंड सांभाळून बोला. आपल्या वयाचा मान राखून ज्ञाना आतापर्यंत आपल्याशी अत्यंत मृदूपणे बोलत आहे, तर आपण अधिकाधिक अमानुषपणे बोलता आहात. आणि काय हो, ज्ञानाने असा कोणता अपराध केलाय ज्यामुळे तुम्ही त्याला अधर्मी, ढोंगी ठरवू पाहताय? अहो, हा पोरगा गीतेवर प्राकृत भाषेत भाष्य करणार आहे. हो, हे खरंय. वर तोंड करून अभिमानाने स्वतःच्याच पातकांची कबुली देतो. शास्त्री, गीतेमध्ये जीवन जगण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग सांगितलाय.
आणि हा मार्ग जर सर्वांना उमगला तर विश्वातील कित्येक वेदनांचा अंत होईल. म्हणूनच मी हा घाट घातलाय. अरे पण साऱ्यांनाच गीता समजावी हा अट्टाहासच कशासाठी? गेली सहस्त्र वर्ष गीतेवर एका विशिष्ट वर्गाचाच अधिकार आहे. तो अधिकार जर तू सर्वांना असाच वाटत फिरलास तर त्या वर्गाचं वर्चस्व नष्ट होईल. आणि यानेच समाजात समानता निर्माण होईल. माणूस कधीच समान नसतो. प्रत्येकाचं कुळ वेगळं आहे. प्रत्येकाची जडणघडण वेगळी आणि प्रत्येकाचं प्रार्थनेही वेगळं. हाताची सर्व बोटं लांबीने एकसारखी करण्याचा प्रयत्न केला तर केवळ वेदना हाती येतात. परंतु तीच बोट आपलं वेगळेपण मान्य करून एकत्र आली तर मूठ तयार होते. आणि आदिम काळापासून मनुष्याचं सर्वात मोठं बळ हे एकीमध्ये आहे. एकी म्हणजे समाजातलं आपलं स्थान विसरणं असं होत नाही. भगवद्गीता अत्यंत क्लिष्ट अशा संस्कृत भाषेत सांगितली गेली आहे. त्याचं कारण हेच आहे की ती परमेश्वराची भाषा आहे. आणि ज्यांना संस्कृत भाषेच्या अध्ययनाचा अधिकार नाही त्यांना हे ज्ञान मिळू नये हेच विधिलिखित आहे. सहस्त्र वर्षात गीतेला हात लावण्याचं धारिष्ट्य कोणीच केलं नाही. तुम्ही जे काही करताय तो फार मोठा अपराध आहे. याआधी न झालेली एखादी गोष्ट करणं हा अपराध नसतो. आपल्या भावना दुखवायचा किंवा धर्माला कलंकित करण्याचा आमचा हेतू नाही. उलट आपल्या धर्मातल्या ज्ञानाशी अधिकाधिक लोकांना एकरूप होता यावं हा आमचा हेतू आहे. हो, पण परमेश्वराचा तो हेतू नाही. म्हणून त्याने मला योग्य वेळी तीर्थटन संपून ग्रामात येण्याची सद्बुद्धी दिली. अगदी योग्य बोललात शास्त्री. गावात प्रवेश केल्या केल्या या पोरांची थेरा आपल्या कानी आली हे योग्यच झालं. भगवद्गीता आणि ती बी मराठीत. मग हायस कुठं? तू बी एकदा म्हणाला होतास ना मला तुला बी गीता वाचवशी वाटते म्हणून. पण ते संस्कृत ते काय उमगत नाही. आणि हे वरच्या वर्गातली लोक नीट समजून बी सांगत नाहीत. काय म्हणले होते निरंजन शास्त्री? आमचं ज्ञान चोरण्याचा प्रयत्न करू नकोस म्हणून. चोरायचा प्रश्नच नाही. आपण स्वतःच्या कष्टानं समजून घेऊ शकतो. हा, आणि ते गीतेत लिहिलंय म्हणून तुम्ही प्रायश्चित्त करा, गीतेत लिहिलंय म्हणून तुम्ही पापी आहात असं सांगून कुणी आपली दिशाभूल बी करणार नाही. काय रे, कोणाची दिशाभूल करायला निघालात? आम्ही काय कोणाची दिशाभूल करणार? इथं वर्षानुवर्ष आमची. काय म्हणायचं काय तुम्हाला? काही नाही. ते आमच्या कानावर एक वार्ता आली ना त्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो. कसली वार्ता? अहो ते ज्ञानेश्वर आहेत ना. कोण ज्ञानेश्वर? अहो असं काय करता? ज्यांनी सच्चिदानंद बाबांनी पुण्यांदा जिद्द केलं, ज्यांनी पैठणात रेड्यामुखी वेद वतवले ते. त्याचं काय? अहो ते गीतेचं प्राकृतात निरूपण करणार आहेत. काय काय सांगताय काय? अहो ही तर फार आनंदाची गोष्ट आहे. काय तुम्हासनी हे ऐकून खरंच आनंद झाला? अर्थात. अरे गीता ही ज्ञानाची गंगोत्री आहे आणि त्याचा लाभ सर्वांना मिळायलाच हवा. त्याचे तत्वज्ञान जर सर्वांना कळाले तर आयुष्य नितांत सुंदर होईल. खरंच ईश्वर करो आणि त्यांना त्यांच्या कार्यात यश मिळो हीच प्रार्थना.